पुढील इयत्तेत जाण्यापूर्वी तपासूया आपले विज्ञान विषयातील पूर्वज्ञान. इयत्ता 7वी ते इयत्ता 10वीच्या विज्ञान विषयातील प्रश्नमंजुषेचा हा भाग दुसरा. आपली नायट्रोजनची गरज पूर्ण करण्यासाठी कीटकांचे भक्षण करणाऱ्या कीटकभक्षी वनस्पती. नेम ऑफ प्लांट विच फुलफिल देअर नीड फॉर नायट्रोजन बाय कन्झ्युमिंग इन्सेक्ट्स. उत्तर आहे घटपर्णी, व्हीनस फ्लायट्रॅप, ड्रॉसेरा. पिचर, व्हीनस फ्लायट्रॅप अँड ड्रॉसेरा. सजीवांच्या वैज्ञानिक नावामधील पहिली संज्ञा. फर्स्ट पार्ट ऑफ अ सायंटिफिक नेम ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. प्रजाती, जीनस. सजीवांच्या वैज्ञानिक नावामधील दुसरी संज्ञा. सेकंड पार्ट ऑफ अ सायंटिफिक नेम ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. दिलेल्या चित्रामध्ये वोल्फचं नाव कॅनिस युपिस तर डॉगचं कॅनिस फॅमिलियारिस. यामध्ये जीनस कॅनिस हा दोघांमध्ये सारखा आहे, पण त्यांचं पुढचं नाव जे आहे ते मात्र वेगळं आहे आणि या दुसऱ्या संज्ञेला म्हटलं जातं जाती किंवा स्पीसीज. वाळवंटातील जहाज म्हणून ओळखला जाणारा प्राणी. द ॲनिमल विच कॉल्ड शिप ऑफ द डेझर्ट. उंट, कॅमल. फुलाचा रंगीत भाग. कलरफुल पार्ट ऑफ अ फ्लॉवर इज कॉल्ड ॲज करोला, दलपुंज. फुलाचा पुल्लिंगी भाग. मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लॉवर. अँड्रोशियम, पुमंग. फुलाचा स्त्रीलिंगी भाग. फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लॉवर इज कॉल्ड गायनेशियम, जायांग. परागकण कुक्षीवर जाऊन पडण्याची क्रिया. द प्रोसेस इन विच पोलन ग्रेन्स फॉल ऑन दी स्टिग्मा. पॉलिनेशन, परागीभवन. ज्यांचे दोन समान भाग होत नाहीत अशा बिया. सीड्स which do not divide into two equal parts. Monocotyledonous seed, एकदल बी. ज्यांचे दोन समान भाग होतात अशा बिया. Seeds we get divided into two equal parts. Dicotyledonous seed, द्विदल बी. साखर किंवा मिठासारखा पदार्थ पाण्यात टाकला असता तो पाण्यात विरघळतो. जो पदार्थ विरघळतो, द सबस्टन्स दॅट डिझॉल्व इज कॉल्ड सोल्यूट, द्राव्य. ज्या पदार्थात द्राव्य विरघळते, द सबस्टन्स इन विच द सोल्यूट डिझॉल्व्ह. सॉल्वंट, द्रावक. द्राव्य द्रावकात संपूर्णपणे मिसळल्यानंतर तयार होणारे. When the solute dissolves in the solvent, it is called as solution, द्रावण. मातीचा सामू. pH ऑफ न्यूट्रल सॉईल. इथे आपल्याला pH पट्टी जी आहे ती दिलेली आहे. त्यावरून लक्षात येईल की 7पेक्षा कमी असणारा जो पदार्थ ज्याचा pH 7पेक्षा कमी असतो त्यांना ॲसिडिक किंवा आम्लधर्मी पदार्थ म्हटलं जातं. तर 7 ते 14 असा pH असणाऱ्या पदार्थांना बेसिक म्हणजेच आम्लारी धर्मी म्हटलं जातं. तर 7च्या दरम्यान असणारे पदार्थ हे न्यूट्रल म्हणजेच उदासीन मानले जातात. मातीचा सामू pH ऑफ द न्यूट्रल सॉईल इज 6.5 to 7.5. स्वतःचे अन्न स्वतः तयार करणाऱ्या वनस्पती. The organism which produce their own food are called autotrophs, स्वयंपोषी. अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असणारे. The organism which depend on other organisms for their food. हेटेरोट्रॉप्स, परपोषी. शैवाल व कवक
यातील सहजीवनाचे उदाहरण असणारी ही चित्रातील वनस्पती, एक्झाम्पल ऑफ अ सिम्बायोसिस बिटवीन अल्गी अँड फंगी. यातील शैवाल हा घटक अन्न पुरवण्याचं काम करतो, तर कवकाद्वारे संरक्षण दिले जाते आणि म्हणूनच याला सहजीवनाचे उदाहरण म्हणतात. मसाल्यातील हा पदार्थ दगडफूल, लायकेन. शोषलेल्या अन्नाचे शरीरातील पेशी व ऊतींमध्ये वहन व ऊर्जा निर्मिती करण्याची ही प्रक्रिया, द प्रोसेस इन विच ॲब्झॉर्ब फूड युटिलाइज बाय सेल अँड टिश्यूज फॉर एनर्जी प्रोडक्शन. ॲसिमिलेशन, सात्मीकरण. हळदीतील भेसळयुक्त पदार्थ जो दिसायला अगदी हळदीसारखाच असतो, adulterants which is used in turmeric powder. मेटॅनिल येलो. दुधातील सूक्ष्मजीव नष्ट करण्यासाठी ते विशिष्ट तापमानापर्यंत तापून थंड करण्याची क्रिया, heating the milk up to a certain temperature and cooling it quickly to destroy the microbes. दूध पिशव्यांमध्ये भरण्यापूर्वी ही प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेला म्हणतात पाश्चरायझेशन, पाश्चरीकरण. सजीवांच्या कुजलेल्या मृत अवशेषांवर अवलंबून असणाऱ्या वनस्पती, प्लांट्स विच ऑब्टेन देअर फूड फ्रॉम डेड अँड डिकेइंग बॉडीज ऑफ अदर ऑर्गॅनिझम. चित्रात दाखवलेल्या मशरूमसारख्या वनस्पतींना म्हणतात सॅप्रोफायटिक प्लांट्स, मृतोपजीवी. वेळ, वस्तुमान आणि तापमान यासारख्या राशी ज्या केवळ परिमाणाच्या मदतीने व्यक्त केल्या जातात, त्या व्यक्त करण्यासाठी दिशेची आवश्यकता नसते. अदिश राशी, स्केलर क्वांटिटी. परिमाण व दिशा यांच्या मदतीने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी, अ क्वांटिटी दॅट इज एक्सप्रेस कम्प्लिटली ओनली व्हेन मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन आर बोथ गिवन. ज्या वेळेला एखाद्या वस्तूवर बल म्हणजे फोर्स लावलं जातं, त्यावेळेला त्याची दिशा निश्चित करावी लागते. त्याचप्रमाणे किती प्रमाणात बल लावायचे याचाही विचार होतो. अशा राशींना म्हणतात सदिश राशी, वेक्टर क्वांटिटी. एमकेस पद्धतीतील वेगाचे एकक, युनिट ऑफ वेलॉसिटी इन एमकेस सिस्टीम इज मीटर पर सेकंड. सर्व सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक, द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ऑल लिव्हिंग बीइंग्स. पेशी, सेल. उष्णता संक्रमणाचे 3 प्रकार, मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर. वहन, कंडक्शन, अभिसरण, कन्व्हेक्शन, प्रारण, रेडिएशन. गव्हाच्या पिठापासून पाव तयार करताना घडून येणारी ही क्रिया, द प्रोसेस इज यूज फॉर मेकिंग ब्रेड फ्रॉम फ्लोअर. किण्वन, फर्मेंटेशन. क्षयरोगापासून बचाव म्हणून लहान मुलांना दिली जाणारी लस, द वॅक्सिन इज गिवन टू प्रोटेक्ट चाइल्ड अगेन्स्ट ट्युबरक्युलोसिस. BCG. मानवी शरीरातील एकूण स्नायू, टोटल नंबर ऑफ मसल्स इन द ह्यूमन बॉडी आर 600. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी, द लार्जेस्ट ग्लँड इन द ह्यूमन बॉडी इज लिव्हर, यकृत. निरोगी मानवी शरीराचे तापमान, द बॉडी टेम्परेचर ऑफ अ हेल्दी ह्यूमन बीइंग 37 डिग्री सेल्सिअस, पण ते जर फॅरेनहाईटमध्ये दिलं जात असेल तर ते असेल 98.6 फॅरेनहाईट. मानवी दातावरील कठीण पदार्थाचे आवरण, हार्ड कव्हरिंग ऑन ह्यूमन टीथ, ॲनिमल. दाताचे 4 प्रकार, 4 टाइप्स ऑफ ह्यूमन टीथ. पटाशीचे दात, सुळे, उपदाड, दाढ. इन्सिझर, कॅनाइन्स, प्रीमोलार
अँड मोलार. क्षरण रोखण्यासाठी लोखंडी वस्तूवर जस्ताचा पातळ लेप देणे. अ थिन कोटिंग ऑफ झिंक इज गिवन ऑन दी आयर्न आर्टिकल्स टू प्रिव्हेंट करोजन. आन्सर इज गॅल्वनायझेशन. पदार्थाचा लहानात लहान कण. द स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑफ सबस्टन्स. रेणू मॉलिक्युल्स. मूलद्रव्याचा लहानात लहान कण. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एलिमेंट, ज्यामध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन यासारखे इतर घटक आढळून येतात. अणू ॲटम. धातू आणि अधातू या दोघांचेही गुणधर्म दर्शवणारी मूलद्रव्ये. द एलिमेंट्स हॅव्हिंग सेम प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड सम ऑफ नॉन मेटल्स. धातू सदृश मेटलॉइड. दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणारा पदार्थ. The substance formed by the chemical combination of two or more elements. संयुग कंपाऊंड. ज्या पदार्थाच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात. A substance whose molecules are made of one or more atoms which are exactly alike. चित्रात याची उदाहरणे तुम्हाला दिलेली आहेत. नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि या सर्वांना म्हणतात मूलद्रव्य, एलिमेंट. अशुद्ध द्रवपदार्थ शुद्ध करण्यासाठी वापरली जाणारी पद्धती. द सेपरेशन मेथड यूज टू सेपरेट इम्प्युरिटीज फ्रॉम दी सोल्युशन. ऊर्ध्वपातन डिस्टिलेशन. ॲल्युमिनियमचे मुख्य धातू. The most important ore of aluminium, that is bauxite, या धातुकापासून शुद्ध स्वरूपातला ॲल्युमिनियम पुढे विविध प्रक्रियांद्वारे मिळवला जातो. LPGचे पूर्ण नाव. फुल फॉर्म ऑफ LPG इज लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. CNGचे पूर्ण नाव कंप्रेस नॅचरल गॅस. चंद्र जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तो ग्रहणाचा प्रकार. द टाईप ऑफ इक्लिप्स वेन द मून कम्स बिटवीन द सन अँड अर्थ इन अ स्ट्रेट लाईन. सोलार इक्लिप्स सूर्यग्रहण. सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आल्यास होणारे ग्रहण. द टाईप ऑफ इक्लिप्स व्हेन द अर्थ कम्स बिटवीन द सन अँड मून इन अ स्ट्रेट लाईन इज लुनार इक्लिप्स चंद्रग्रहण. ध्वनीची वारंवारता या एककाने मोजली जाते. युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड इज हर्ट्स. 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स वारंवारतेचा ध्वनी. द साऊंड विथ फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्स टू 20,000 हर्ट्स जो मानवी कानांना ऐकू येतो आणि त्याला म्हणतात श्राव्य ध्वनी, ऑडिबल साऊंड. 20 हर्ट्सपेक्षा कमी वारंवारतेचा ध्वनी. अ साऊंड हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी लेस दॅन 20 हर्ट्स. अवश्राव्य ध्वनी, इन्फ्रासोनिक साऊंड. 20,000 हर्ट्सपेक्षा अधिक वारंवारतेचा ध्वनी. अ साऊंड हॅव्हिंग द फ्रिक्वेन्सी हायर दॅन 20,000 हर्ट्स. श्राव्यातीत ध्वनी, अल्ट्रासोनिक साऊंड. औद्योगिक क्षेत्रांमध्ये वापरले जाणारे चुंबक बनवण्यासाठी उपयोगी संमिश्र. द नेम ऑफ अ लॉ यूज फॉर मेकिंग इंडस्ट्रियल मॅग्नेट्स. निपरमॅग व अल्निको. दिशादर्शक म्हणून वापरले जाणारे चुंबकीय साधन. मॅग्नेटिक इन्स्ट्रुमेंट यूज टू डिटरमाइन डिरेक्शन. होकायंत्र, कंपास. 2 औषधी वनस्पती. 2 मेडिसिनल प्लांट्स. अडुळसा, कडुलिंब.
या माशांपासून अ, ड, ई जीवनसत्वयुक्त तेल यांची निर्मिती करतात. फिश यूज फॉर प्रोड्युसिंग एडिबल ऑइल रिच इन विटॅमिन ए, डी अँड ई. शार्क व कॉड मासे. खगोलशास्त्रज्ञांनी निश्चित केलेल्या राशींची संख्या. झोडियाक साइन और राशी डिसाइडेड बाय एन्शियंट वेस्टर्न ॲस्ट्रॉनॉमर्स. राशींची संख्या आहे 12. या 12 राशींची नावे: ॲरिस मेष, टॉरस वृषभ, जेमिनी मिथुन, कॅन्सर कर्क, लिओ सिंह, वर्गो कन्या, लिब्रा तूळ, स्कॉर्पिओ वृश्चिक, सॅजिटेरियस धनु, कॅप्रिकॉन मकर, ॲक्वॅरियस कुंभ, पिसीज मीन. एकूण नक्षत्रांची संख्या 27. या 27 नक्षत्रांची नावे: मार्गशीर्ष, आद्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, माघ, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रावण, अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती. खगोल विज्ञानात मूलभूत संशोधन करणारी पुणे येथील संस्था द सेंटर फॉर फंडामेंटल रिसर्च इन ॲस्ट्रॉनॉमी इन पुणे, ज्याचे संस्थापक आहेत प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर सर. आणि संस्थेचे नाव आहे आयुका, इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स. अशा रीतीने या विज्ञान प्रश्नमंजुषेचा हा भाग 2 इथे आपण संपत आहोत. जर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर पुढील भागासाठी नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.